आज भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी मी येथे जमलेले स्वातंत्र्य सैनिक, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक बंधू भगिनी, अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार बंधू भगिनी व तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा व सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना मी आदरांजली अर्पण करते। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकाऱ्यांना तसेच समाज सुधारकांना मी विनम्र अभिवादन करते। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला आहे। महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात विकासाची कास धरली आहे। एकता, अखंडता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देशभर पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रातील 62 बेटांवर ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक उपक्रम यंदा पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे। या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील घारापुरी, उंदेरी, खांदेरी, कुलाबा किल्ला, जंजिरा, कासा, पद्मदुर्ग, सर्जेकोट येथे ध्वजारोहण करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे लोकांमध्ये राष्ट्रीय एकतेचे, भारतीय संस्कृतीचे आणि भारताच्या महासागरी सीमांचा अभिमान जागरूक होईल असा मला विश्वास वाटतो। मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की केंद्र शासनाने नुकतेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। यामुळे 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र स्थापन करण्यात मदत होणार आहे। तसेच मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अधिक निधी उपलब्ध होईल। आपण सर्वांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन मी आजच्या निमित्ताने करते। महाराष्ट्र हे देशातील एक अग्रेसर औद्योगिक राज्य आहे। देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्र 14% अधिक योगदान देणारं राज्य आहे। थेट परकीय गुंतवणुकीसाठी आपल्या राज्याला अधिक पसंती देण्यात येत आहे। नुकतेच दाओसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी सामंजस्य करार केले आहेत। ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला रायगड जिल्हा एकेकाळी राज्याचे भाताचे कोठार म्हणून ओळखला जात होता। आज मात्र राज्याचे औद्योगिक आणि पर्यटन जिल्हा म्हणून रायगडने आपली एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे। औद्योगिकरण आणि पर्यटनामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली आहे। महामुंबईचा विस्तार रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे। ही बाब लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची नवी जाळे या परिसरात विणली जात आहेत। आज जिल्ह्यात 1,500हून अधिक औद्योगिक प्रकल्प कार्यान्वित आहेत। त्यातून 3 लाखहून अधिक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे। येत्या काळात नवी मुंबई विमानतळ, गेल, RCF, JSWच्या प्रकल्पांचा विस्तार होणार आहे। त्यामुळे औद्योगिकरणाच्या कक्षा अधिक रुंदावणार आहेत। जिल्ह्यात औद्योगिकरणाला पोषक वातावरण आहे। पायाभूत सुविधाही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहेत। रायगड जिल्ह्यात 83,000 कोटींच्या सेमीकंडक्टर प्रकल्प येत आहे। तसेच विविध 50,000 कोटींचे प्रकल्प येत आहेत। 38,000 कोटींची गुंतवणूक क्षमता असलेल्या दिघी पोर्टाला मंजुरी मिळाली आहे। यामुळे भविष्यात रायगड जिल्हा उद्योग नगरी म्हणून ओळख निर्माण करू शकणार आहे। मला सांगताना विशेष आनंद होतो की राज्यात निर्यात क्षेत्रात जिल्ह्याचा वाटा 9.3% आहे। निर्यातीमध्ये महाराष्ट्राचे 5,56,000 कोटी एवढे योगदान आहे। त्यात जिल्ह्याचे 52,000 कोटीचे योगदान आहे। पूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाला जे महत्त्व होते ते महत्त्व आज डेटाला प्राप्त झाले आहे। डेटाचे हब म्हणून रायगड आणि नवी मुंबईचा आवर्जून उल्लेख करावा लागेल। या 2 भागांमधून इतक्या मोठ्या प्रमाणात डेटाची निर्मिती होत आहे। देश पातळीवर डेटा सेंटर्स 65% कॅपॅसिटी ही आपल्या रायगड आणि नवी मुंबईची तयार झाली आहे। त्यामुळे ही 2 ठिकाणे देशाची डेटा राजधानी म्हणून होऊ शकतात। या डेटातून जी व्हॅल्यू तयार होणार आहे
त्याला भविष्यात प्रचंड मागणी असणार आहे आणि त्याची किंमत ही मोठी असणार आहे. या परिसरात असलेली JNPT दिघी पोर्टमुळे रायगड फायनान्शियल इकॉनॉमिक्समध्ये एक उज्ज्वल स्थान निर्माण करणार आहे. या इकोसिस्टीममुळे या परिसरात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक तर होणार आहेच, पण त्याचबरोबर यातून लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. अटल सेतू ब्रिजमुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळही कमी होत आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी करण्यात आली आणि लवकरच विमानतळाचे लोकार्पण हे होणार आहे. रायगडमधील जलवाहतुकीचे नियोजन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या बंदरांच्या विकासाचे नियोजन केले होते. त्यात प्रामुख्याने रेवस बंदरचा उल्लेख करावा लागेल. या बंदराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला गेला आहे. रायगडमधील करंजा बंदराच्या विकासाबरोबरच करंजा ते रेवस या दरम्यान रोरो बोट सेवा सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली होती. करंजा बंदरावर ही सेवा सुरू करण्यासाठी यापूर्वी 19 कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे रेवस बंदरावरही अशीच कामे सुरू करण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर रायगडमधील सावित्री नदीवरील दासगाव येथील नवीन पूल बांधण्यासाठी तसेच दादली पुलाजवळ नवीन पूल उभारणीसाठी जवळपास 140 कोटी रुपयांचा निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. अलिबाग पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असलेला सांबरकुंड धरणासाठी तातडीची बैठक आयोजित करून या प्रकल्पाची कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक गावात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्ह्यातील 809 ग्रामपंचायतीमधील 1830 गावांपैकी 1545 गावे मॉडेल व्हिलेज झाली आहेत. रायगडमधील मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्य विकास कोष विमा आणि डिझेल अनुदान देण्याचा निर्णय आमच्या शासनाने घेतला आहे. त्याचबरोबर प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसान भरपाईसाठी धोरण प्रथमच घोषित केले आहे. अशा प्रकारे धोरण राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. रायगडमधील पारंपरिक मासेमारी करण्यासाठी बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांच्या विम्याची योजना जाहीर केली आहे. त्याचबरोबर मासेमारींच्या डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेसाठी असलेले पूर्वीचे 120 अश्वशक्तीचे अट काढून टाकली आहे. पर्यायी इंधनाचे स्रोत म्हणून बांबूची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर हरित आच्छादन वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात 5 कोटी बांबू रोपे तयार करण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. आपला रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून विस्तारित आहे, नावलौकिक आहे. त्यासाठी आपली सर्व गावे, समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे ही स्वच्छ सुंदर ठेवणे आपले कर्तव्य आहे. सर्व किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन व्हावे, हा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा सुस्थितीत राहावा याकरिता सर्व गडांवरील व किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मे पर्यंत काढण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपले सर्व सण उत्सव पर्यावरणपूरक साजरे करून वसुंधरेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक स्वच्छताप्रेमी नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी या निमित्ताने मी विनंती करते. माझे शासन राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत 2,40,00,000 पेक्षा अधिक लाभार्थ्या महिला असून दर महिन्याला 1500 इतके रक्कम सन्मान निधी म्हणून त्यांना देण्यात येते. जुलै 2024 पासून जानेवारी 2025 पर्यंत असे एकूण 7 मासिक हप्ते प्रदान करण्यात आले आहेत. ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सुरू राहील अशी ग्वाही मी देते.
माझे शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध आहे। आपण सर्वांनी मिळून नवीन व बलशाली महाराष्ट्र व देश घडवण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन मी या निमित्ताने करते। सर्वांना पुन्हा एकदा आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।